170 जो आहे तो कंपनीच्या हायर मॅनेजमेंट कडून चर्चा करून त्याला तात्काळ मान्यता देण्यात आलेली आहे। राहिला विषय हॅरियर्सचा 2011 ते 2014 यावर चर्चा चाललेली आहे। मुळात जवळपास 1 तास तुमच्या सगळ्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते फार शांत चित्तेने मी ऐकून घेतले आणि बऱ्याचशा लोकांना अजून असंच वाटतंय की आपण मॅनेजमेंट फेवर्ड युनियन आहोत। गेले 3-3.5-4 महिने सातत्यपूर्णे आपल्या इंटरनल कमिटी बरोबर चर्चा करत असताना त्यांच्याबरोबर तुमचे प्रॉब्लेम्स ऐकून घेत असताना ज्यावेळेस युनियनच्या स्टाईलने काम करण्याची कुठची धोरणं डिसाईड करत होती त्यावेळेस प्रत्येक वेळेस कमिटीकडून मला असे सिग्नल्स येत होते की आपण मुळात या ठिकाणी कंपनीला मदत केलेली आहे, त्यामुळे फक्त तोंडी चर्चा करून जे काही प्रश्न सुटतात तेवढ्याच वरती तुम्ही भर द्या। आता मुळात युनियन एक चळवळ असते, लढाई कायम चालू असते आणि राठोड तुमच्या भाषणात ज्या पद्धतीने पोटतिडकीने तुम्ही या काही गोष्टी मांडल्या, मुळात माझ्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही। या ठिकाणी मला आणलं किंवा मॅनेजमेंटनी या ठिकाणी धडकला इंट्रोड्यूस केलं, त्यात बरेच कारण होते। मला मी थोडंसं मागे घेऊन जातो। व्हॉट वॉज अवर लास्ट मीटिंग, तुमच्या कंपनीच्या कंपाऊंड मध्ये जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये ज्यावेळेस हा आयोग लागू झाला अशी घोषणा केली तुमच्या मॅनेजमेंटच्या लोकांनी, त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं की आपल्याला दर 15 दिवसांनी आपल्याला भेटायचंय, चर्चा करायची आणि त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते चर्चेने सोडवायचे। आज जवळपास 1.5-2 महिने झाले आपल्याकडून कंपनीच्या माणसं आपल्या लोकांकडून किंवा माझ्या एक्झिक्युटिव्ह मेंबर प्रदीप कदम जो सातत्यपूर्णे कंपनीमध्ये येतो, सकाळ संध्याकाळ वीक मधून 3 दिवस त्यांना या ठिकाणी डेप्यूट केलेले या सगळ्या प्रश्न सोडवण्याकरता मला असं वाटतं कुठेतरी कम्युनिकेशन गॅप झाले असेल, त्याच्याबद्दल त्या काही विषयांमध्ये आपल्याला जायचं नाही। पण मला असं वाटलं की गेल्या 7-8 दिवसापासून या ठिकाणचं टेन्शन वाढलेलं आहे बऱ्यापैकी आणि मला असं वाटतं या ठिकाणी आता मला एक सांगायचंय की मुळात ही चळवळ तुम्हाला धडक पद्धतीने घेऊन जायची, नुसती चर्चेने घेऊन जायची, याचं मला तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्या। आवाज येत नाही। मला ज्या पद्धतीचा एक कॉन्फिडन्स पाहिजे तो कॉन्फिडन्स आजपर्यंत कधीच मिळाला नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। सर, आजचा जो माहोल आहे त्या हिशोबाने धडक पद्धतीने जायला पाहिजे। मला कसं आहे की युनियन लीडर उत्साहाने काम केव्हा करतो, ज्यावेळेस कामगारांची साथ असते। प्रत्येक वेळेस ज्या वेळेस तुमची कमिटी माझ्याकडे येते त्यावेळेस त्यांच्या मनात अशी कुठेतरी पाल सुटलेली असते की मी किंवा आमची युनियन ही मॅनेजमेंट फेवर्ड युनियन। मला तुम्हाला सांगायचं आहे कारण आमच्या प्रदीप कदमनी कधी या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला निदर्शनात आणून दिले आहेत की नाही मला माहिती नाही। माझा एक फोन कॉल दुधानी साहेबांना गेल्यानंतर दुधानी साहेबांनी राजीनामा दिला। जर मॅनेजमेंट फेवर्ड युनियन असती तर त्या माणसाने राजीनामा दिला नसता। तुम्हाला परत एकदा सांगतोय की ज्या वेळेस मी माझ्या स्टाईलने काम करायला सुरू करीन त्यावेळेस इकडची मॅनेजमेंट तोंडात बोट घालून आपल्या सगळ्या गोष्टी मान्य करण्याकरता तयार होईल। आणि पण हे सगळं करत असताना तुम्हा लोकांची साथ आमच्याकरता फार गरजेची आहे। या ठिकाणी मी वारंवार गेले 3-4 महिने जे काय ऍक्टिव्हिटीज बघतोय ते फार शिस्तबद्ध पद्धतीने चाललेले आहे आणि युनियन ही शिस्तीत कधी चालत नाही। तुम्हाला त्या ठिकाणी हिंसक गोष्टी करणं हे भाग आहे। मी अनेकदा अभिषेक लोटणकरांना सांगितलं आपल्याला काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कोण आपल्या विरोधात आहे, मला त्यांची नावं द्या, आपण त्यांना समजू प्रेमाने गांधीवादी पद्धतीने समजू।
मुळात आपल्याला आपली भूमिका स्पष्ट करायला लागणार. आपण गांडू म्हणून जगायचं की वाघ म्हणून जगायचं. मग तुम्ही प्रत्येक वेळेस जर मला हे सांगत असाल की आमच्यामुळे कंपनी वाचवली, आम्ही कंपनीला फेवर केलं, काय कंपनी काय ते उपकार तुमच्यावरती ठेवणार नाही. कारण इट इज अ कमर्शियल ऑर्गनायझेशन. कमर्शियल ऑर्गनायझेशन कायमच स्वतःचा स्वार्थ बघत असते आणि मग तुमचे जे काही स्वार्थ आहे ते साध्य करण्याचं काम आमच्यासारख्या युनियन लिडर्सचं. आणि जो काही विश्वास आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या भाषणामधून मला जो काही जाणवला, निश्चितपणे या ठिकाणी मी आलेलोय तर तुम्हाला कुठेतरी पॉझिटिव्ह चेंजेस आणण्याकरता या ठिकाणी आलो. वारंवार मीटिंग्स अभिजित लोटणकर त्यांच्या बरोबर येणारे 5, 7, 8 लोक दर शनिवार रविवारी त्याच्यावरती चर्चा. मग परत ती स्टोरी रिपीट. दुधारींकडे बसा, भालेरावकडे बसा, त्या एव्हीआर रामचंद्रनकडे बसा, अशी एक सिरीज. असं बसून मार्ग सुटत नाही. जोपर्यंत या भडव्यांना सोडत नाही तोपर्यंत हे लाईनीवर गेटच्या आतमध्ये त्यांची सत्ता असेल, गेटच्या बाहेर आपली सत्ता. मी काळे फितं लावणारा माणूस नाही. मुळात हिंसक कारवायांमध्ये माझी स्पेशालिटी. आणि मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यांना आज निश्चय करायला लागेल की धडकमध्ये राहायचं का जायचं. मग मला परत असं या ठिकाणी कोणी असं सांगायचं नाही की आम्ही कंपनीच्या मेंबर्स झालो आणि कंपनीवरती काय उपकार केला. आपल्याला जर आपले हक्क मागायचे असतील, डिस्काउंट घ्यायचे असतील, हक्क मागायचे असतील तर लाचार होऊन नाही. या ठिकाणी मी बघतोय गेले 6 महिने भिकाऱ्यासारखं लाचार होऊन तुम्ही तुमचे सगळे मागण्या ठेवता. आपण या ठिकाणी काही भिकारी नाही, आपण त्यांचे कामगार आहोत आणि आपला जो काही नैतिक हक्क आहे, अधिकार आहे तो आपण घ्यायचा आणि तो मी तुम्हाला घेऊन न देता तुम्ही सगळ्यांनी तो हक्क घ्यायचा आहे या भूमिकेने आपल्याला काम करायला लागतं. या ठिकाणचे जे काही तुमचे प्रश्न असतील, जवळपास जे काही 20-22 सिरियस प्रश्न आहेत, या सिरियस प्रश्नांमध्ये ज्यावेळेस मी युनियन लीडर म्हणून ज्यावेळेस तुमचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस अभिजित लोटणकरनी मला माझ्या 3 दिवसापूर्वीच्या मीटिंग मध्ये मला सांगितलेलं की 167 DA हा जो विषय आहे तो फार सेन्सिटिव्ह आहे. आणि काल मी तुमच्या मॅनेजमेंटची एक मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये सन्माननीय सुभाष गोयलजी, सुबोध कुमार जे एक मुंबई म्युनिसिपल कमिशनर होते आणि तुमचे आजचे विद्यमान व्हाईस प्रेसिडेंट आहेत कंपनीचे आणि या झी नेटवर्क ग्रुपचे प्रमुख भास्कर दास, या सगळ्यांशी माझी सविस्तर चर्चा झालेली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी मला सांगितलेलं आहे की 167 DA जो माझ्या प्रोटेक्टेड वर्कमॅन कमिटीची जी कमिटी आहे डीएनएची, त्या कमिटी बरोबर चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितलेला तो हा एक प्राईम प्रश्न होता. तो मी आज वर्णीस लावलेला आहे. त्याचं एक्झिक्युशन पुढच्या 4-5 दिवसात तुम्हाला त्याचं पत्र मिळेल. दुसरा विषय होता, मी ज्यावेळेस त्या मीटिंग मध्ये आलो त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं की कंपनीने ज्यावेळेस घोषणा केलेली की आम्ही हा आयोग त्याचं एक्झिक्युशन 2014 पासून करणार आणि त्यावेळेसच मी भाषणात सांगितलेलं की आपल्याला याकरता कोर्टात जायला लागणार. तुम्हाला जरी माहिती असेल नसेल मला माहिती नाही, पण ज्यावेळेस मी ही भूमिका मांडली त्यावेळेस अभिषेक लोटणकर फार रिजिड होते. मला सांगितलं की कामगारांची काही मानसिकता नाही मॅनेजमेंटच्या विरोधात जाईल. ही गोष्ट खरी आहे का? हो खरी. त्याचं कारण काय आणि कशामुळे तुम्हाला असं वाटतं की का आपण मॅनेजमेंटच्या विरोधात जायचं नाही? तर आपली जी हक्काची लढाई असेल तर आपण काही कंपनी बंद करत नाही. मी ज्यावेळेस या ठिकाणी आलो त्यावेळेस आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली की आम्ही काही इकडे या ठिकाणी कंपनी बंद करायला नाही आलोय. कामगार कंपनी चालू राहिली पाहिजे, कामगारांच्या नोकऱ्या शाबूत राहिल्या पाहिजे, कामगारांचं भलं झालं पाहिजे. या भूमिकेने आम्ही धडक कामगार युनियन या ठिकाणी लावलं. त्यामध्ये कामगारांचा गैरसमज झाला की आपण
या ठिकाणी कुठे तरी कारस्थान करण्याकरता आलेलो, तर निश्चितपणे आपण कारस्थान करण्याकरता आलेलो नाही. दुसरी गोष्ट, युनियन ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी आणतो आणि ज्या वेळेस आपण हे प्रश्न मांडत असतो त्यावेळेस तुम्हाला आसपासच्या एरियामध्ये टेन्शन क्रिएट करायला लागतं, तुमची अस्तित्व दर्शवायला लागतं, तुम्हाला दाखवून द्यायला लागतं आपला प्रेझेन्स. तुम्ही या ठिकाणी आजपर्यंत तुमचा प्रेझेन्सच दाखवला. अभिषेक लोटणकर शिस्तपूर्वक पद्धतीने एक पुस्तक घेतात, कुठचा तरी त्यांचा लीगल ऍडवायझर आहे, त्यांच्याकडून ऍडवाइस घेतात आणि चर्चेला बसतात. अशी युनियनची लढाई नसते. कायदे कायद्याच्या जागेवर असतात, युनियनची लढाई युनियनच्या जागेवर असते. आणि म्हणून मला परत सांगायचंय की आपण धोरण काय हे डिसाईड करायचं. तुम्हाला फक्त गोड बोलून प्रश्न सोडून घ्यायचे असतील तर आपण असं निर्णय घ्यायचा की आता आजपासून कंपनीला आपण शिव्या द्यायच्या नाही, फार प्रेमाने शिस्तपूर्वक पद्धतीने जे आपल्याला मिळतं भीक मागून ते घ्यायचं. आणि मग राठोड तुम्ही असं सांगायचं नाही की असं झालं तसं झालं, आम्हाला अपमान झाला. तुम्ही मूळ तुमची भूमिका काही ठरवायला पाहिजे. आपल्याला हिसकावून घ्यायचंय, प्रेमाने घ्यायचंय किंवा आपल्या अधिकाराची लढाई आपल्याला लढायची आहे. अधिकाराच्या लढाईमध्ये जर आपला अपमान होत असेल, जर आपल्याला कोण फसवत असेल, आपली फसवणूक होत असेल, तर आपल्याला कुठचीही भूमिका घेणं, हे काय करायचे, कशा पद्धतीने करायचे. कारण तुम्ही पहिले एक गोष्ट डिसाईड करा की काय नेमकं करायचं. आणि मग आपण ज्यावेळेस चळवळ सुरू करतो आणि मग तुम्ही बोलाल साहेब आता आपण पहिल्या माळावर पोहोचलोय, नको नको पहिला माळा नको, परत ग्राउंड फ्लोअरवर येऊ, तर ते काय पॉसिबल होऊ शकत नाही. एकदा बाण निघालेला आपण परत पकडू शकतो. त्यामुळे तुम्ही डिसाईड करा. या ठिकाणी तुमच्या युनियनच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा ऍक्सेस डायरेक्ट मॅनेजमेंट बरोबर. ज्या वेळेस आपल्याला कुठचीही लढाई लढायची असते त्यावेळेस कंपनी तुमच्या बरोबर चर्चा करण्याकरता किंवा चर्चा करायला तयार असली पाहिजे आणि त्या युनियन बद्दल कंपनीचा पॉझिटिव्ह अप्रोच असला पाहिजे. जर मुळात कंपनीची भूमिका असेल की या युनियनला आम्हाला ऍक्सेसच द्यायचा नाही, आम्हाला यांना एंटरटेनच करायचं नाही, तर मग तारखांवर तारखा मिळत राहतात, कोर्टांच्या तुम्हाला फेऱ्या रोज मारायला लागतात आणि यश काहीच मिळत नाही. आणि मग काही वर्षानंतर ते कामगार फ्रस्ट्रेट होतात आणि एकेका कामगाराची गळती लागते. ही ट्रेड आहे, ही ट्रेड पॉलिसी आहे. पण नुसतं गोड बोलून पण काही प्रश्न सुटत नसतात. आपल्याला आपला उपद्रव दाखवायला. मग उपद्रव कसा, तर मग अचानक आपल्याला फक्त धुमसा मारायचा नाही, तर आपण जर ठरवलं की आज 4 तास कंपनी बंद, तर ते 4 तास कंपनी बंद झाली पाहिजे म्हणजे झाली पाहिजे. आणि मग जर समोरची माणसं त्या ठिकाणी कंपनी चालू करत असतील किंवा चालू ठेवत असतील तर त्यावेळेस त्यांना पण त्या ठिकाणी झोडून काढायचं काम आपल्याला करण्यात आलं पाहिजे. तुम्ही मग बोलाल नाही 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 ते आमचं काम नाही, मग ते काम माझं आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही पूर्णपणे आमच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, तुमच्या लिडर्सवर विश्वास ठेवला. तुम्ही बोलाल उद्या कंपनी साहेब आम्ही बंद केली, आमच्यावरती नोटिसेस येतील, आम्हाला कामावरून काढून टाकतील, शोकॉज इश्यू होतील, तर नाही. तुम्हाला तुमच्या लिडर्सवरती कॉन्फिडन्स असला पाहिजे. ग्रुप व्हिक्टिमायझेशन कुठचीही गोष्ट जर एका कुठच्या पर्टिक्युलर कामगाराने केली तर व्हिक्टिमाइज करता येते, पण सरसकट सगळ्या कामगारांनी जर कुठचं एक धोरण ठरवलं आणि सगळ्यांनी मिळून जर कुठची गोष्ट केली तर त्याला वैयक्तिक व्हिक्टिमायझेशन करता येते. आज ज्या काही कामगारांचे प्रतिनिधी आहेत जे 8-10 लोक आहेत, फ्रस्ट्रेटेड का झाले, आता बिचारा आमचा जनरल सेक्रेटरी आहे या युनिटचा, तो फ्रस्ट्रेटेड आहे. फ्रस्ट्रेटेड का, तर तुमची अपेक्षा की फक्त युनियन लिडरनेच सगळं करायचं, कामगारांची जबाबदारी नाही का? तुमची पण जबाबदारी पाठपुरावा करणं. तुम्ही समजता अभिजित लोटणकरांना आम्ही अध्यक्ष नेमला त्यानेच सगळं करावं असं नाही. त्याचा वैयक्तिक स्वार्थ काय मला सांगा. तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर आपण इलेक्शनचा प्रचार नाही, हा प्रत्येक कामगाराची हक्काची लढाई आहे. त्यामुळे या ठिकाणी जेवढी लोक बसली ती सगळी लीडर आहेत. तुम्ही सगळ्यांनी ज्या वेळेस युनियनचा टॅग लावला, युनियनचा टॅग लागल्यानंतर प्रत्येक कामगारा वाद झाला पाहिजे. तुम्ही असं दचकून दबावाखाली काम करणं हे काय आपल्याला जमत नाही. आणि मला असं दिसलं पाहिजे की या ठिकाणी तुम्ही उद्यापासून ज्यावेळेस कंपनीत जाल त्यावेळेस तुमच्या अप्रोच मध्ये बदल झाला.
मला मुळात कळत नाही की आपण एवढे असे हातबल का आहोत. दुसरी गोष्ट, तू जसं सांगितलंस मला की वेगवेगळे हवाले दिले, अजून देखील जवळपास 80% मीडिया हाऊसेसला मजिटिया आयोग लागू झालेला नाही. छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, कलकत्ता अशा वेगळ्या वेगळ्या डिस्ट्रिक्ट मध्ये अजून देखील मजिटिया आयोग लागू झालेला नाही. कारण सुप्रीम कोर्टामध्ये एक रिवाइज पिटिशन फाईल झालेली आहे या आयोगाबद्दल. कारण आयोगामध्ये सीझिंग आहे. एका ठराविक फेज नंतर तुम्हाला प्रमोशन मिळत नाही, त्याचे फायदे होत नाही, तसे बरेच टेक्निकल गोष्टी आहेत ज्या अजूनपर्यंत मुळात त्या वकिलांनाच माहिती नाहीये की कशा पद्धतीने ते पुटअप करायचं. आता आपल्याला कोणीतरी काहीतरी दिशाभूल केली आहे, या ठिकाणी कुठची तरी युनियन आली आणि त्यांनी सांगितलं आयोग निश्चित लागू झाला पाहिजे. पण आयोग लागू झाल्यानंतर त्याच्यामध्ये चर्चेने वेगळ्या वेगळ्या मार्गांनी आपण कसं आपल्याला त्याच्यात कसा फायदा करून घेऊ शकतो याच्यावरती चिंतन मनन बैठकी झाल्या पाहिजे. आज मी आलो, नंतर पुढच्या 2 महिन्यानंतर तुम्ही सांगणार राणे साहेबांना भेटायला नाही. आपल्याला दर 7 दिवस, 10 दिवस, 15 दिवस मॅरेथॉन मीटिंग लावायला पाहिजे. वी शुड हॅव अ मिनिट्स. काय चर्चा झाली, त्यांनी काय उत्तर दिलं, त्यांनी सांगितलं. मी आल्यानंतर हा प्रयोग करायचा सुरू केला. आपली युनियन लागली, एव्हीआर आणि त्या ठिकाणी दुधानींबरोबर जेव्हा मीटिंग सुरू झाल्या तेव्हा अभिषेकला माहिती असलं पाहिजे की आपण मिनिट्स लिहून घ्यायचो आणि त्याचा पानतरा करायचा. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस अभिषेकनी ज्यावेळेस मीटिंग घ्यायला सुरू केल्या एव्हीआरच्या केबिन मध्ये, त्यावेळेस त्याचं कधीच मिनिट रेकॉर्डिंग झालं. काय चर्चा झाली त्याचा कुठेच कोणाला पत्ता नाही. तुमच्याकडे रेकॉर्ड असले पाहिजेत. कामगारांना तुम्ही काय प्रतिनिधित्व करताय कामगारांचं हे कामगारांना कळलं पाहिजे. निश्चित तुम्ही जे बोलताय त्याच्याबद्दल मी पूर्णपणे समर्थक आहे, तुमचाच समर्थक आहे, तुमचा प्रतिनिधी आहे. मला जाब उचलण्याचा पूर्ण अधिकार. आपण ज्या वेळेस युनियनचा किंवा कामगारांचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस प्रत्येक कामगाराला यू आर अँसरेबल. मग मला तुम्ही सांगावं की तुम्ही सांगता की 100 मिटिंगी केल्या, 100 मिटिंगमध्ये झालेला डेव्हलपमेंट का बाबा. तारीख ही आम्ही 3 वाजता एव्हीआर सरांना भेटलो. एव्हीआरनी सांगितलं 4 दिवसाने सांगतो. एव्हीआरनी सांगितलं हा माझा अधिकार नाही, हा माझा सुप्रीमचा अधिकार आहे. एव्हर दिस मिनिट्स वेर रेकॉर्डेड? नो. एव्हर दिस रेकॉर्ड्स हॅव बीन मेंटेन्ड? नो. याला तुम्हाला पाठपुरावा पाहिजे, सातत्यपूर्ण त्याचा फॉलोअप पाहिजे. जर त्या HR मॅनेजरने तुमच्या बरोबर उर्मट पद्धतीने बोललेलं असेल तर ते युनियनच्या लेखी निदर्शनात आलं पाहिजे. फक्त तोंडी म्हणून प्रश्न सुटतात का? आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा एव्हिडन्स डेटा तयार झाला पाहिजे. मॅनेजमेंटनी जवळपास 6 लोकांना अपोजिट युनियनच्या आज सस्पेंड केलेलं, 3 लोकांना काढून टाकलेलं, हे सगळ्यांनाच माहिती आहे का नाही? तुमच्या माहितीसाठी सांगतो, अपोजिट ग्रुपचे 10 ते 12 लोक माझ्या संपर्कात आहेत. पण ती लोक सांगतात की तुमच्या बरोबर असलेलीच लोक तुमच्यावर कॉन्फिडन्स ठेवत नाहीत. मग आम्ही कुठच्या याने तुमच्याकडे येऊ? तुमच्या माहितीसाठी सांगतो, सातत्यपूर्ण इथे होणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा अत्यंभूत पाडा माझ्याकडे. पण मी ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करतोय त्यांना तरी कॉन्फिडन्स मी देऊ शकलो पाहिजे, हा मला स्वतःला खंत वाटते. त्यामुळे मला आज मी तुमचे जे काही प्रश्न आहेत ते ऐकून घेतलेले. मी प्रश्नांवरती बोलणार नाही, कारण मी मुळात मॅनेजमेंट बरोबर उद्या परवामध्ये परत एक मीटिंग घेणार आहे. आणि जसं कुठच्या तरी एका माझ्या मित्राने सांगितलं की ही मीटिंग या ठिकाणी बाहेर का, तर बाहेर ही आमच्या कमिटीची इच्छा होती की युनियन ही मीटिंग बाहेर असली पाहिजे, म्हणून ही मीटिंग बाहेर घेतली. आज देखील मॅनेजमेंट बरोबर आपण टॉकिंग टर्म मध्ये आहोत. मॅनेजमेंट बरोबर आपले कोऑर्डिनेट रिलेशनशिप आहे. एक भूमिका आपण तुम्ही समजून घ्या की प्रश्न आपले जे आहेत ते सोडवणारी ऑथॉरिटी कोण, तर ती कंपनी आहे, कंपनीची मॅनेजमेंट. आपल्याला कंपनी बरोबर कायम चर्चेत राहायला लागतं, चर्चा करायला लागते, चर्चेतूनच प्रश्न सुटत असतात. पण ज्या वेळेस आपण कुठचे प्रश्न मांडत असतो त्याबरोबर आपल्याला आपल्या युनियनची स्ट्रेंथ दाखवणं फार गरजेचं असतं. एक दिवस मीटिंगला आला, तुम्ही फॉर्म भरला, तुमचं कर्तव्य संपलं असं नाहीये. तुम्हाला तुमचा प्रेझेन्स त्या ठिकाणी दाखवला पाहिजे. त्या ठिकाणी आपले जे काही युनिट मेंबर्स आहेत त्यांनी तिथे फॉलोइंग केलं पाहिजे. आपली भूमिका त्या ठिकाणी डिसाईड झाली पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी तिकडून मला गोरेगावला यायची भेटायची गरज नाही.
यू कॅन गिव्ह मी वन सिंगल कॉल. एक प्रत्येक रिंग वरती मी अवेलेबल आहे. अनेक वेगवेगळ्या कंपनीमध्ये कामगारांना मॅनेजर नुसते ऊ करून बोलल्यानंतर मी त्याला 2 मुस्कडात मारा भाडव्याच्या, आणि ते मारतात. नाही ऐकलं तर मला सांगा, माझं काम आहे मी कशा पद्धतीने त्याला धडे शिकवायचे. पण तुम्हाला जोपर्यंत युनियनवर कॉन्फिडन्स नसेल तोपर्यंत युनियन विल नॉट परफॉर्म. युनियन कॅनॉट परफॉर्म. कारण युनियनचा जो गाभा आहे तो तुम्ही आहात. कामगार जर आमच्या बरोबर नसतील तर युनियन काय परफॉर्म करत. या ठिकाणी निश्चितपणे कंपनीच्या पॉझिटिव्ह तुमचे जे काही त्या कंपनीबद्दल असलेलं प्रेम, आपुलकी, आदर, यामुळे तुम्ही सगळे कंपनीच्या बाजूने कंपनीसाठी उभे राहिला. आमच्या युनियनचे सगळे सभासद झाला. पण प्रत्येक वेळेस या भूमिकेत जर असाल तुम्ही की आम्ही कंपनीच्या बाजूला आहोत, कंपनीवरती आम्ही काहीतरी उपकार केलाय, त्या ठिकाणच्या युनियनला डावलून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे, तर कंपनी याचा काय उपकार तुम्हाला तुमच्यावरती ठेवणार नाही. हे डोक्यात ठेवा. त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला जी काही आपल्या हक्काची लढाई आहे, त्या हक्काच्या लढाईकरता आपल्याला उपद्रव करणं फार गरजेचं आहे. मग ते कसा उपद्रव करायचा, कशा पद्धतीने उपद्रव करायचा, तो मी तुम्हाला ओपन मीटिंग मध्ये नाही सांगू शकत लोकांना सगळ्यांच्या समोर. आपले 5 असतील, त्यांचे 4 असतील, मॅनेजमेंटचे 2 असतील. त्यामुळे तुम्हाला कोर कमिटी ऑर्गनाईज करायला लागेल. कोर कमिटीमध्ये आपल्या युनियनच्या पॉलिसीज डिसाईड करायला लागतील. आज गेल्या या पूर्ण सिरीज मध्ये कधी आपली कोर कमिटी झाली, तुमच्या आमच्या बरोबर कधी विचाराची देवाणघेवाण झाली. मत प्रभाव वेगळे वेगळे असतात, वेगळ्या वेगळ्या माणसांचे वेगळे वेगळे मत असतील. कदाचित याचं मत असेल हात जोडून काम करायचंय, आमच्या राठोडचं मत असेल 2 बॉक्स मारून काम करून घ्यायचं, कोणाचं तिसऱ्याचं मत असेल साहेब कायदेशीर जाऊ आपल्याला. याचं प्रत्येकाची मतं वेगळी वेगळी असतात. मग ज्याला जो रोल पाहिजे तो रोल त्यांनी घ्यावा आणि युनियनसाठी काम करावं. आपल्याकडे संत निरंकारी मंडळात जाणारी सज्जन लोक नमस्कार करणारी पण आहे. मग त्यांना आपण नमस्कार करता ठेवू. पण जी उपद्रव करणारी आहे, जी मस्ती करणारी आहे, अभिजित लोटनकर सारखी लबाड लोक आहेत, प्रदीप कदम सारखी जरा थोडीशी तगी लोक आहेत, त्यांना त्या कामासाठी ठेवू. आपल्याला वी शुड नो की कुठचा माणूस काय कुठच्या पद्धतीने काम करणार. ज्याला संत निरंकारी मिशन मध्ये जाऊन फक्त हातच जोडायची असतील ते काय आपल्या बरोबर या ठिकाणी उपद्रव करू शकतात का? नाही. पण त्या हात जोडणाऱ्या लोकांना आपण हात जोडण्याकरता ठेवू ना, कामात ठेवू, त्यांना रिझर्व करून ठेवू हात जोडण्याकरता. आणि हे सगळ्या धोरणं आपल्याला डिसाईड करायला. मी अनेकदा तुमच्याशी बोललो. मला मुळात कुठच्या कशा पद्धतीने तुम्हाला कन्व्हिन्स करायचं, आपल्याला कॉन्फिडन्स तुम्हाला कसा द्यावा हे तुम्ही मला सांगावं. कारण जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी तुमची स्ट्रेंथ दाखवत नाही तोपर्यंत मला मुळात थोडासा गिल्टी आहे की मुळात या ठिकाणी गेले 7 महिने झाले. आयोग लागू झाला. आयोग लागू झाल्यानंतर तुमच्या मधले आणि आमच्या मध्ये असलेले मतभेद किंवा मॅनेजमेंट मध्ये असलेले तुमचे असलेले मतभेद, या ठिकाणी काम करत असलेले काही लोक, मुळात माझा एक सिंगल फोन दुधानीनं मी सांगितलं की उद्यापासून मी तुमच्या कंपनीत येतोय आणि त्याने त्याच दिवशी राजीनामा दिला. आता याच्यावरती तुम्ही समजून जा की माझी काय दहशत असेल. कारण जो माणूस कांदिवली स्टेशन वरून इथे पुढे हा एरिया कुठे मापे, तो जो कांदिवली पासून तुर्बेचा जो परिसर आहे त्या मधल्या त्या फेज मध्ये धडक कामगार युनियनची दहशत असावी म्हणून त्यांनी तो राजीनामा दिला. मला त्यांनी फोन केला की साहेब आम्ही तुमच्या युनियनच्या विरोधात नाही, पण मॅनेजमेंटच्या काही पॉलिसीज असतात, त्या पॉलिसीज वी वर्क ऍज पर दी इन्स्ट्रक्शन्स ऑफ अपर ऑर्गनायझेशन, अपर मॅनेजमेंट. तुम्ही ज्यावेळेस एव्हीआर बद्दल बोलता, तुम्ही ज्यावेळेस त्या नवीन कोण आहे भालेराव बद्दल बोलता, भालेराव आणि एव्हीआर हे नुसते इन्स्ट्रुमेंट्स आहेत. द इन्स्ट्रुमेंट्स आर ऑपरेटेड बाय द टॉप मॅनेजमेंट. मग आपल्याला त्या मॅनेजमेंटला कुठेतरी हलवलं तर पाहिजे. हलवण्याकरता तुमची शक्ती माझ्याबरोबर असली पाहिजे. तुम्ही ही मानसिकता समजून घ्या. तुम्हाला असं वाटतं नाही आम्ही मॅनेजमेंटनी आम्हाला मेंबरशिप दिली, आम्ही मॅनेजमेंटला मेंबर झालो, असं नाहीये. दे हॅव कन्सिडर्ड यू ॲज दे आर यू आर देअर्स, असं नाही होत. तुम्हाला जर डिलिव्हरी पाहिजे, तुम्हाला जर तुमचे हक्क पाहिजे, तुम्हाला जसं पाहिजे तसं झालं पाहिजे. या ठिकाणी काम करत असलेले काही लोक, मुळात माझा एक सिंगल फोन दुधानीनं मी सांगितलं
की उद्यापासून मी तुमच्या कंपनीत येतोय आणि त्याने त्याच दिवशी राजीनामा दिला. आता याच्यावरती तुम्ही समजून जा की माझी काय दहशत असेल. कारण जो माणूस कांदिवली स्टेशनवरून इथे पुढे मापे तो जो कांदिवली पासून तुर्बेचा जो परिसर आहे त्या मधल्या त्या फेज मध्ये धडक कामगार युनियनची दहशत असावी म्हणून त्यांनी तो राजीनामा दिला. मला त्यांनी फोन केला की साहेब आम्ही तुमच्या युनियनच्या विरोधात नाही पण मॅनेजमेंटच्या काही पॉलिसीज असतात त्या पॉलिसीज वी वर्क ॲज पर दी इन्स्ट्रक्शन्स ऑफ अपर ऑर्गनायझेशन अपर मॅनेजमेंट. तुम्ही ज्यावेळेस एव्हीआर बद्दल बोलता तुम्ही ज्यावेळेस त्या भालेराव बद्दल बोलता भालेराव आणि एव्हीआर हे नुसते इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ते इन्स्ट्रुमेंट्स आर ऑपरेटेड बाय दी टॉप मॅनेजमेंट. मग आपल्याला त्या मॅनेजमेंटला कुठेतरी हलवलं तर पाहिजे. हलवण्याकरता तुमची शक्ती माझ्याबरोबर असली पाहिजे. तुम्ही मानसिकता समजून घ्या. तुम्हाला असं वाटतं नाही आम्ही मॅनेजमेंटनी आम्हाला मेंबरशिप दिली आम्ही मॅनेजमेंटला मेंबर झालो असं नाहीये. दे हॅव कन्सिडर्ड यू ॲज दे आर यू आर देअर असं नाही होत. तुम्हाला जर डिलिव्हरी पाहिजे तुम्हाला जर तुमचे हक्क पाहिजे तुम्हाला जसं पाहिजे तसं झालं पाहिजे तर तुम्हाला कुठेतरी युनियनच्या धोरणात उतरायला लागेल. आणि त्याकरता मला असं वाटतं की तुम्ही मनमोकळेपणाने माझ्याशी नाही तर मी तुम्हाला निश्चित सांगतो की युनियनच्या माध्यमातून प्रदीप कदमला वीक मधून 3 दिवस या ठिकाणी दर दिवशी 3 तास म्हणजे वीक मधून 3 दिवस 3 तास डीएनए या परिसरामध्ये त्यांना युनियनच्या माध्यमातून युनियनचं काम करण्याकरता मी पाठवले. तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं की माझा डायरेक्ट नंबर तुम्हा लोकांकडे सगळ्यांकडे आहे. मी निश्चितपणे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते निश्चित सोडवायचा प्रयत्न करेन. पण प्रयत्न तुम्ही जर एक कुठची तरी ठाम भूमिका असंच असलं पाहिजे आणि असंच झालं पाहिजे तर युनियनचे प्रश्न सुटत नाही. आणि जर सोडवायचे असतील तर आपल्याला तशी भूमिका घ्यायला. तुम्ही पहिला आपला माइंडसेट तयार करा की हा आपल्याला आता उतरायचं. तुम्ही नुसतं गांडू सारखं बसणार चहा पिणार त्या ठिकाणी ऑडियन्स सारखं येणार हा प्रदीप कदम बोलले गोटनकर बोलले आणि नंतर युटर्न मारून आपल्या कामाला गेले आणि तिकडे नंतर मग बॅक बाईटिंग मागे उभं राहून बोललं नाही. ही लढाई तुमची आहे हे समजून घ्या. वी आर हिअर फॉर यू. माझा व्यक्तिगत काही स्वार्थ नाही त्याच्यात. ही आम्ही जी काही लढाई लढतोय ती फक्त तुमच्यासाठी लढतोय. तुम्ही तुमच्या हा पोटाचा प्रश्न आहे हा हसण्याचा प्रश्न नाही. तुम्ही एक समजून घ्या की तुम्हाला बांडगुळ व्हायचंय का वाघ व्हायचंय. तुम्ही वाघाच्या भूमिकेत असला पाहिजे. ज्या वेळेस तो व्यक्ती धडक कामगार युनियनचा अरे एका कामगाराने मला कोणी फोन केला मला असा अत्याचार होतोय का नाही आमचे डायरेक्ट नंबर आहेत तुमच्या बोर्डांवरती. 5व्या मिनिटाला आमचा प्रतिनिधी तुमच्या बरोबर येईल. एकाने सांगितलं का सांगा मला. You tell me that last 6 months we have formed the union here. One single person approached me that I am being victimized. These are the problems. No. सर मी बोललेलो अभिषेक लोटनकर. तुला माझा नंबर डायरेक्ट होता अभिजित कडून घ्यायचा होता. निश्चित प्रदीप कदम आहेत. प्रदीप कदमशी बोलायचं होतं की मला भेटायला पाहिजे. सर मी बोललो होतो अभिषेक लोटनकरला की मी त्यांच्या हेड ऑफिसला जाऊन पाहिजे तर जे प्रॉब्लेम आहेत ते सांगायला तयार आहे. अभिषेक बोललेलो वैयक्तिक पण बोललेलो आणि असंही बोललो होतो. बऱ्याच वेळेस वैयक्तिक ज्या काही प्रॉब्लेम्स असतात त्या युनियन म्हणून आपल्याला फेस करता येत नाही पण वैयक्तिक लेवलवरती त्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने युनियन लीडर्स म्हणून टॅकल करू शकतो. एक मास डिसिजन असेल. आता हे जे मराठी आयोग आहे हा मास डिसिजन हा काय 100 एका माणसासाठी नाहीये. तो पूर्ण सगळ्या 144 की 100 काही माझ्यामध्ये आजची फिगर काहीतरी 132 लोकांची त्या 132 लोकांचा हा मास निर्णय. हा जो काही निर्णय तुमच्यासाठी आहे तो समोरच्या युनियनसाठी पण आहे. असं आहे का की तो फक्त आपल्यासाठीच लागलेला आहे. मग कायदे सगळ्यांसाठी आहेत आपल्यासाठी पण आहेत त्यांच्यासाठी पण आहे. निश्चित ज्या वेळेस तुम्ही कंपनीवरती काही उपकार केलेले आहेत ती कंपनी विसरणार नाही. पण तुम्ही जर सांगाल की ते आत्ताच पाहिजे आत्ताच याच क्षणी पाहिजे तर कंपनीला ते लोक कोर्टात खेचून त्याच्यामध्ये विक्टिमायझेशन ऑफ युनियन होऊ शकतो. या ठिकाणी माझ्या माहितीत ज्या काही गोष्टी आहेत त्या आता ट्रान्सफर होणार आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये
इंटरनल ट्रान्सफर होणार आहेत. काही लोक दिल्लीला जातील, दिल्लीहून बँगलोरला येतील, बँगलोरहून मुंबईत येतील, असे प्रोसेस ऑन आहे. आणि त्या मॅनेजमेंटनी आपल्याला एक पत्र दिलेलं आहे की आता वी आर इन द प्रोसेस आणि इकडचे लोक आम्हाला ॲग्रीमेंटमध्ये कळवा दे ट्रान्सफर प्रोसेस आहे याच्यावरती चर्चा चालू. आणि याकरता बऱ्याचशा 2-3 मिटिंग झाल्या. कालच्या मीटिंगमध्ये पण याचा उल्लेख झाला. आणि मला असं वाटतं की तुम्ही युनियनवरती पूर्ण विश्वास ठेवावा. मी परत आज 11, 12, 13, 14, 15, 16, 17 तुम्हाला जी सोयीस्कर तारीख वाटेल त्यावेळेस तुम्ही आपसामध्ये एक टीम स्पिरिट तयार करा. असं मला दिसतं की एक ग्रुप वेगळा, एक तो ग्रुप वेगळा, त्यांची विचारसरणी वेगळी, तुमची विचारसरणी वेगळी, यांची विचारसरणी नाही. वी आर हिअर फॉर विथ अन अप्रोच ऑफ फॅमिली. आपण एक कुटुंब म्हणून या ठिकाणी जमलेलो आहोत. प्रत्येक फॅमिलीमध्ये वाद असतात, तंटा असतात, भांडणं असतात, प्रेम असतं, पण ते कुटुंबात चालत असतं. त्यामुळे मी मतप्रभाव असतील पण तुम्ही पहिलं आतून एक संघटित व्हा. अप्रोचेस निगेटिव्ह ठेवू नका. मनात कुठेतरी एक पॉझिटिव्ह उमेद जावं. मी मधल्या काळामध्ये पुढच्या 3, 4, 5 दिवसामध्ये जे काही तुम्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यात आपल्याला काय कसं करता येईल आणि जोपर्यंत हे सगळ्या गोष्टी स्टेबिलाईज होत नाही तोपर्यंत निश्चित मी स्वतः तुमच्या सगळ्यांची डील करेन. मी नेक्स्ट वीक मध्ये तुम्ही प्रदीप कदमची आणि अभिषेकची बोलून घ्या. राहिला विषय आपल्या कमिटी मेंबर्सचा, तर या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस हा आपला कमिटी मेंबर आहे. हा प्रत्येक माणूस हा धडक कामगार युनियनचा सभासद आहे, तो प्रमुख आहे, तोच जनरल सेक्रेटरी, तोच अध्यक्ष. कारण वी कीप ऑल सॉर्ट्स ऑफ ट्रान्सपरन्सी. आणि मग आपण ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस कायदेशीर पद्धतीने यावेळेस पासून म्हणजे उद्यापासून जी तुमची मीटिंग होईल त्याला कुठेतरी एक मिनिट्स बुक तयार करा. आज जसे एक फाईल फिरते ज्याच्यावरती सगळ्यांच्या सिग्नेचर्स होत आहेत, त्या सिग्नेचर्स वरती आपल्याला डे टू डे मॅनेजमेंट बरोबर होणारे डिस्कशन्स, मॅनेजमेंट बरोबर होणारे विक्टिमायझेशन्स आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपण युनियन म्हणून काय केलं याची कुठेतरी नोंद असली. आपण जसं तुम्ही सांगितलं की 6 महिने काय केलं, अरे पण काय केलं, तुम्ही काय करायचं ते सांगितलं का? तुम्ही मला सांगताय मॉनिटरी आयोगामध्ये असा प्रॉब्लेम आहे. एव्हर वी हॅव कम विथ दी प्रॉब्लेम की आपण तुम्ही नुसतं पत्र लिहिता त्यांना. आपण कधी चर्चेला बसलो का मॅनेजमेंट बरोबर मला घेऊन? तुम्ही व्यक्तिशः त्या ठिकाणी गेला आणि तुम्ही नुसतं चर्चा करून आला. तुम्ही हाऊ यू एक्सपेक्ट दॅट अ लीडर वे कॅन मेक अ वे? एक सर्वसामान्य माणूस जाऊन तिकडे रस्ते काढू शकतो? देयर आर वे, देयर आर डिफरंट मीन्स. खाली नाही झालं तर डायरेक्टर्स आहेत, डायरेक्टर्स नाही तर मॅनेजिंग डायरेक्टर आहे, मॅनेजिंग डायरेक्टर नाही तर चेअरमन आहे. त्या सगळ्या लोकांची आपण चर्चा करून मार्ग काढू शकतो. पण पॅरलली त्या ठिकाणी तुमचा प्रेझेन्स दिसला पाहिजे. या ठिकाणी 6 महिन्यामध्ये युनियनचा प्रेझेन्स मला एवढाच दिसला, साहेब आपले कामगार नाराज आहेत, ते काय नाही तुम्ही नुसते मॅनेजमेंटच्या गोष्टी ऐकता. हे सातत्यपूर्ण गेले 6 महिने मी ऐकतो, सातत्यपूर्ण. याच्या पलीकडे कधी तुम्ही विचार केला का? साहेबांना आम्ही भेटलो आणि साहेबांना आम्ही हा गारणा घातला. एक व्यक्ती, एक कामगार कधी माझ्याकडे आला आणि मला सांगितलं की साहेब असा प्रॉब्लेम मला हा सॉल्व्ह करून द्या. तुम्ही ज्या विषयासाठी माझ्याकडे आला, आपण मजेटी आयोग, या मजेटी एका दिवसात हा आयोग फायनल होऊ शकत नाही. तर लॉट ऑफ थिंग्स, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, अल्फाबेट वाईज त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये असलेल्या त्रुट्या, सीझिंग आपण, आणि या सगळ्याच्या पलीकडे मॅनेजमेंटला सुप्रीम अधिकार आहे. तो काही कधीही कुठच्याही वेळेस त्याच्यात फेरबदल करू शकतो. त्या आयोगामध्ये त्याची प्रोव्हिजन आहे. त्यामुळे आपण कशा पद्धतीने त्याचा फायदा घ्यायचा हे आपण चर्चेत डिस्कस करू. बऱ्याच वेळेस आपल्याला माहिती नसतं की समजा आज या ठिकाणी 35 लोक या ठिकाणी आज या मीटिंगला हजर आहेत. आता या 35 लोकांमध्ये आपले किती, त्यांचे किती काही खबरी असतात भाडव्यांचे, ते ऐकायला येतात. मी फार जहाल भाषण करतो पण मुळात या ठिकाणी माझं तुमचं तसं इंटरॅक्शन झालेलं नाही. मुळात मनमोकळेपणाने कधी चर्चा झालेली नाही. आणि आज आता ही पहिली सुरुवात आहे. ज्या वेळेस आपण युनियनची चळवळ चालवत असतो त्यावेळेस फार वेगळ्या पद्धतीने क्रिटिकली, डिप्लोमॅटिकली आपल्याला विषय हाताळायला लागतात. प्रत्येक मेंबर हा तोलामोलाचा असतो. प्रत्येक मेंबरचं मन राखणं, त्याचे दुःख समजून घेणं आणि नंतर मग आपल्याला डिलिव्हरी देणं, हा फेजेस आहे. आज ज्या वेळेस आयोगाला डिले होत होतो, मी अनेकदा कदमला सांगितलं की आपण पार्ट पेमेंट डिस्बर्स करूया का?
there was no reverse action, reflex action. There were only reactions. There were no solutions from your. मला ज्या वेळेस गेले 6 महिने मी तुमच्या बरोबर ती DNA युनिटचं आपण प्रतिनिधित्व करतो, सो कॉल प्रतिनिधित्व करतोय, त्यावेळेस मला असं वाटतं की कामगार युनियन लीडर्स मॅनेजमेंट मध्ये चर्चेचं वातावरण असलं पाहिजे. मला असं कायम सांगितलं जातं की आपल्याला 2 तास साहेब बाहेर उभं करतात आणि तिकडे त्या युनियनला फार रिस्पेक्टफुली 2-2, 3-3 तास एक्सप्लेनेशन देतात. अरे तुम्हा लोकांना HR मॅनेजर घेऊन बसतो 4-4 तास, ते तुम्ही मला बोलत नाही. तुम्हाला एकदा फक्त 2 तास बाहेर उभं केलं की तुम्ही लगेच रिॲक्ट करता. निश्चित केलं पाहिजे, वाद नाही, यू शुड रिॲक्ट, पण फक्त त्याच्यासाठी नाही, प्रत्येक गोष्टीत रिॲक्शन असली पाहिजे. का तुम्ही एक अर्धा तास कंपनीच्या बाहेर आपला माणूस त्याला काढलं, 3 वाजता त्याला बोलून घेतलं, त्याचा गेट पास बाहेर जाताना आढळला गेला. बऱ्याचशा कामगारांना माहिती असेल, का तिकडे आपण स्ट्राईक केलं नाही, का नाही केलं? आज मला तुम्ही सांगता युनियनने काय केलं? युनियनकडे कोण अप्रोच झाला? मॅनेजमेंटने दुसऱ्या मिनिटाला मला मेल केलेला आहे. दिस आर दी रिझन्स, दिस वॉज नॉट, इट इज अ ट्रेड प्रॅक्टिस, सेव्हरल टाइम्स दिस मॅन हॅज डन दिस सो. आता याच्यानंतर त्या व्यक्तीने माझ्याकडे अप्रोच तर झालं पाहिजे, पत्रव्यवहार केला पाहिजे, साहेब मी तुमच्या युनियनचा मेंबर आहे. त्याने चोरी केली असावी नसावी, अधिकृतरित्या आमच्या कंपनीने त्या ठिकाणी पोलीस तक्रार केली का? नाही. त्याने इंटिमेशन दिलं का पोलिसांना? नाही. पण त्याच्या आधीच जर आपल्या माणसाने त्या ठिकाणी नतमस्तक होऊन राजीनामा दिला असेल तर युनियन काय करणार? 2:33 जर आमचा कामगारच राजीनामा देतो, मग युनियन काय करणार आणि कुठच्या भूमिकेत येणार? हा, ती घटना घडल्यानंतर तो जरी चुकीचं केलेलं असेल तरी तो माझा आहे, त्याला मी प्रोटेक्ट करणार. धडक कामगार युनियनची कायमच भूमिका राहिली आईचं प्रेम. आईचं प्रेम काय हे मी अनेकदा लोकांना, कामगारांना सांगून ठेवतो की आपला कामगार कसाही असू दे, कुठच्याही पद्धतीचा असू दे, कुठच्याही थराचा असू दे, त्याने व्हॉट इज मदर्स लव्ह, आय विल टेल यू अ शॉर्ट स्टोरी. मुलगा लफडेखोर असतो, तो मुलगा एक मर्डर करून येतो, मर्डर. आणि ज्यावेळेस तो मर्डर करतो त्यावेळेस पोलीस त्याला पकडतात. आईला कळतं की माझ्या मुलाने मर्डर केलं. आई धावत पोलीस स्टेशनला मुलाला बघायला जाते. मुलाला बघते, 2 कानाखाली वाजवते सणसणावून, आणि त्या कानाखाली मारल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला तीच आई त्या मुलाला सोडवायचे प्रयत्न सुरू करते. दॅट इज कॉल्ड मदर्स लव्ह. आणि आपल्या युनियनचं हेच कायम धोरण राहिलेलं आहे की आपले कामगार जरी चुकलेले असतील, जरी त्यांनी काही वाईट केलेलं असेल तरी ते आपले, त्यांना समजून सांगणं, त्यांना इम्प्रूव्ह करणं, त्यांच्यामध्ये काही चांगले पॉझिटिव्ह विचार देणं, हे आमचं कायमच काम राहिलं. त्यामुळे मुळात आपल्याला आपल्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजे. आपण तुमच्या लीडरवरती विश्वास ठेवला पाहिजे. मी कायम तुमच्या ऍक्सिस मध्ये, तुम्ही या पुढचे 15 दिवस थोडंसं क्लोजली माझ्याबरोबर डील करा, ऑब्झर्व करा, आणि होणारे चेंजेस तुम्ही बघा. तुम्ही लांब राहाल आणि मग तुम्ही सांगाल की आम्हाला यश मिळालं पाहिजे, तर ते पॉसिबल. Only with 6-7 faces I cannot run the union. I want that devotedly each and every member should work for the union from the heart, not from the mouth. इसलिए मैं आपको बोल रहा हूँ कि डे टू डे बेसिस के ऊपर अपन इधर मीटिंग रखेंगे. आपके कंपनी में मीटिंग रखेंगे, आपके कंपनी के बोर्ड रूम में मैं ऑर्गेनाइज करूंगा. अगले सैटरडे फ्राइडे जब भी आप लोगों को कन्वीनियंट टाइम है, वी विल हैव अ डिटेल चर्चा सेशन फॉर 3-4 टाइम्स, एंड देन व्हाटएवर प्लान ऑफ एक्शन वी हैव टू डिसाइड, वी विल फाइंड आउट अ टीम who will take care of legal, who will take care of administration, who will take care of transfer. असं आपल्याला डिव्हिजन्स तयार करायला. तुम्ही एका माणसावरती जर पूर्णपणे डिपेंडंट असाल, अभिजित, तो एक दिवस तो कंटाळेल आणि तो सोडून देईल. तसं आमचे जनरल सेक्रेटरी झालं. प्रत्येक मेंबरची जबाबदारी आहे आपल्या सहयोगीला, सहकार्याला प्रोटेक्ट करणं. तुम्ही जर असं भूमिका ठेवाल की अभिजित सगळं करेल, तसं पॉसिबल नाही. You have to have that feeling. तुम्हाला आपसामध्ये एक दुसऱ्या कामगारांबद्दल चांगल्या भावना असणं फार गरजेचं आहे. हा माणूस आपला आहे, हा आपल्या ग्रुप मधला आहे, हा आपला आहे, ही भूमिका असणं फार गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस जर विचार कराल ते त्यांच्या गटातले, हे त्यांच्या गटातले, असं नाही. वी आर डुईंग फॉर सोल पर्पज फॉर अवर रोजी.
and we are fighting for our रोजी. आज आयोग लागल्यानंतर देखील कितीची ग्रोथ होणार आहे, किती लोकांना त्याच्यामध्ये डिग्रेडेशन केलेलं आहे, किती लोकांचा पगार कापलेला आहे. निश्चितपणे माझ्या माहितीनुसार 9 लोक आहेत अशी की जी 9 लोकांना डिग्रेडेशन केलेलं आहे, त्यांचे पगार कापलेले जात आहे. कापलेलं आहे का, पगारामध्ये डिडक्शन झालेलं आहे तर ते तुम्ही त्यांची सॅलरी स्लिप, मी अभिषेकला सांगितलेलं आहे की त्यांच्या मागच्या सॅटर्डेला मी सांगितलंय ज्या लोकांचे डिडक्शन झालेले आहेत त्याचं किती डिडक्शन झालेलं आहे, किती रिकव्हरी आली आहे, त्याची पूर्ण माहिती माझ्याकडे पाठवून द्या. आज या गोष्टीला 8 दिवस झाले माहिती आलेली नाही माझ्याकडे. मग मी कसं फाईट करणार तुम्ही सांगा. तुम्ही माझी भूमिका समजून घ्या, मी का तुमच्याशी बोलतोय. मी जर माझ्याकडे जर कॉन्क्रीट डेटा असेल तर ते मी फाईट करू शकतो. कॉन्क्रीट डेटा नसेल तर मी कसं फाईट करू शकेन, कसं प्रतिनिधित्व करू शकेन. तुम्ही या अरे बाबा ठीक आहे, तुम्ही जा मॅनेजमेंटकडे, आम्हाला एक सर्टिफिकेट द्या कसं कुठच्या आधारे तुम्ही डिडक्शन केलेलं द्या. नाही देत तर मला तिथून फोन लावा. आय विल टॉक टू हिम दॅट यू हॅव टू गिव्ह अ ट्रू कॉपी टू हाऊ यू हॅव डिडक्टेड. यू हॅव टू क्रिएट अ प्रेशर. ते देणार नाही मला माहिती आहे, कारण दे हॅव येट नॉट डिसाइडेड दी पॉलिसी. तुम्हाला वातावरण दबाव तंत्र वापरायला लागणार. आणि मग मी आता या सगळ्या ओपन मीटिंग मध्ये या दबाव तंत्र आणि टॅक्टिक्स डिस्कस करू का. बरोबर आहे सर, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आयोग लागला, आयोग नंतर कुणीही बाहेर येत आहे, मग या दोघांनी बाहेर काय घेतला निर्णय, कुणाला विचारून घेतला. नाही, या सगळ्या गोष्टींवरती आपण ज्यावेळेस मीटिंग करू, ही पहिली माझी मीटिंग आहे तुम्हा लोकांची. प्रत्येकाचे वेगवेगळे मुद्दे असतील, प्रत्येकाचे विषय असतील आणि या सगळ्या विषयांवरती आपण सविस्तर चर्चा करू. मला कुठच्याही बरेच विषय, बऱ्याच आपल्या या 35-40 लोक बसले त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांबद्दलच्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. मी कोणाबद्दलही काही बोलायला आलेलो नाही. आज मी तुम्हाला फक्त भेटण्याकरता आलो, तुमच्या गोष्टी समजून घ्यायला आलो. आणि तुम्हाला जर या सगळ्यामध्ये रिझल्ट पाहिजे असेल, ओरिएंटेशन पाहिजे असेल तर निश्चित मी ती तुम्हाला डिलिव्हरी देईन. तुम्ही पुढच्या 7 डेज मध्ये तुमच्याकडे असलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते लेखी स्वरूपात मला माझ्या व्यक्तिगत नावाने द्यावं. त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट नाही मिळाला देन आय एम हिअर, यू आर हिअर, असंच आपण चर्चेला बसू. ऑलमोस्ट बऱ्याचदा मी या ठिकाणी आलो पण असं कधी एवढं क्लोज डिस्कशन झालं नाही. मुळात आय वॉज व्हेरी सरप्राईज की युनियनचा एक प्रतिनिधी प्रदीप कदम या ठिकाणी आहे आणि आमच्या राठोड सांगतात की गेल्या 2 महिने मी त्याला बघितलं नाही. याच्यापेक्षा धक्कादायक बातमी माझ्यासाठी नसेल. दिस इज द मोस्ट शॉकिंग थिंग फॉर मी. युनियनचा एक माणूस डे टू डे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता मी इकडे डिप्यूट केलाय. वीक मध्ये 3 दिवस ही इज बीन चार्ज फॉर दॅट. ही इज अन एक्झिक्युटिव्ह मेंबर फॉर धडक कामगार युनियन. यू हॅव टू हॅव अ फ्री ऍक्सेस. आणि तुम्ही बेधडक त्यांना हे सगळे प्रॉब्लेम सांगा, पण तोंडी नाही. यू शुड हॅव थिंग्स इन रायटिंग. तुम्ही सांगा बिंदास. तुम्ही काय मॅनेजमेंटला देत नाही, युनियनला देता. द लेटर हॅज टू बी टू मी, नॉट टू दी मॅनेजमेंट. Then how I have to extract, how I have to get result, that is my job. या ठिकाणी गेले 6 महिने सातत्यपूर्ण परिश्रम करून अभिषेक लोटणकरांनी बरेच ऍडवाइसेस घेतले असतील, बरेच सल्ले घेतले असतील. निश्चित आय सल्यूट हिम, कारण हे सगळं फार किचकट आहे. आणि या सगळ्या किचकट गोष्टींमधून मार्ग काढून कुठेतरी चांगल्या कुठल्या तरी एका निष्कर्षामध्ये पर्यंत येणं इज नॉट अ स्मॉल जॉब. एवढ्या लोकांना टिकून ठेवणं, प्रत्येकाचं मन स्थिर ठेवणं, कारण विचलित करणारे वेन यू आर ग्रोईंग अ पॅरलल गव्हर्नन्स तुमच्या विरोधात कायमच काम करत असते. या ठिकाणी 100 आपले असतील तर असं धरून चालायचं की 10 आपले नाहीये. आणि मग ते 10 तुम्हाला एका निगेटिव्ह प्रोसेस मध्ये घेऊन जातात की असं नाही, असंच आहे, असं नाही, असंच आहे, असं नाही, असंच आहे. मग त्या निगेटिव्ह प्रोसेसला त्या ठिकाणी ठेचून काढण्याकरता काही आपल्याला उपद्रवी गोष्टी करायला लागतात. उपद्रवी गोष्टी तुम्ही नाही करायच्या, पण त्याच्याकरता आपल्याला टीम स्पिरिट लागतं. त्या टीम स्पिरिट शुड कम. तुम्हाला माझ्या गोष्टी पटल्या असतील नसतील मला माहिती नाही, पण या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्या हक्काची लढाई जर जिंकायची असेल तर तुम्हाला युनियन आणि युनियन बरोबर खंबीरपणे राहायला लागणार. तुम्ही याचा विचार करावा. पुढच्या 3-4 दिवसामध्ये आपल्याला शॉर्ट मीटिंग्स घ्यायला लागतील. आज मी सगळे मुद्दे तुमचे लिहून घेतलेले आहेत, त्या मुद्द्यांवरती मी कुठेही चर्चा करणार नाही. राहिला विषय 2 जो 167 डी आहे तो त्याच्यावरती ऑलमोस्ट चर्चा झालेली आहे. हायर मॅनेजमेंटने त्याला अप्रुव्हल दिलेलं आहे. खाली त्यांच्या फायनान्स आणि HR टीम बरोबर ते डिस्कस करून आपल्यापर्यंत पुढच्या 2-3 दिवसात ते टेबल माझ्याकडे सादर करणार आहे.
निश्चित त्या 167 मुळे बऱ्याचशा लोकांना फायदे होतील, पण त्याच्यात मला वाटत नाही की त्याच्यात तुम्ही काही खुश झाला पाहिजे, कारण आपली लढाई खूप मोठी आहे. आणि युनियन, व्हॉट इज युनियन? युनियन इज अ चळवळ मिशन आहे. इट इज नेव्हर एंडिंग मिशन. रोज प्रश्न असतात, रोज उत्तरं द्यायला लागतात, रोज लफडी असतात, रोज उत्तरं द्यायला लागतात. ज्या वेळेस ही लफडी संपतात त्यावेळेस चळवळ संपते, माणसं संपतात. त्यामुळे ही चळवळ चालू राहिली पाहिजे. माझ्याकडे रोज कंप्लेंट झाल्या पाहिजे. ज्या वेळेस स्थिर असतं त्यावेळेस समजायचं की मॅनेजमेंट आणि युनियन मध्ये सगळे गोलमाल चालू. या ठिकाणी तुम्हाला दर दिवशी काही ना काहीतरी उपद्रव घडून आणायला लागतो, कारण तुमचं तुम्हाला अस्तित्व टिकवायला लागतं. तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवा त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो यू हॅव टू डू दिस. आणि हे सगळं मी तुम्हाला पहिल्याच भेटीत सांगणार नाही. Yes, well, we will have a several series of meetings. That time I will explain how you have to present your presence in the company. ठीक आहे, बराच वेळ झालेला आहे, तुम्हाला परत या ठिकाणी कामावर जायचं, 10 वाजलेले आहेत. मी मेल पाठवीन, जी लोक या मीटिंगला हजर असतील त्या लोकांना कुठच्याही पद्धतीचा लीगल प्रॉब्लेम होणार नाही याची दखल मॅनेजमेंटला मी पोचवीन. आणि निश्चित तुम्ही सगळ्यांनी माझं हे सगळं भाषण ऐकून घेतलं. मी पुढच्या 2-3 दिवसानंतर परत तुमच्या बरोबर बसीन. तुम्हाला लोकांना व्यक्तिगतरित्या माझ्याशी बोलायचं असेल, संपर्क साधायचा असेल तर निश्चितपणे माझा नंबर पाहिजे तर तुम्ही नोट करून घ्या. एक्झिक्युटिव्ह आमचे प्रदीप कदम हे तुम्हाला नंबर देतील. यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट मी विथ ऑल पर्सनल प्रॉब्लेम्स ऑल्सो. वी ॲक्ट ॲज अ फॅमिली. वी वर्क टुगेदर. कुठच्याही वेळेस असं मनात शंका आणू नका की आम्ही काही मॅनेजमेंट फेवर्ड युनियन नाही. काय तो काळ गेला. ज्या भूमिकेत ज्या कारणासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो तेव्हा तो विषय संपलेला आहे. आणि जर आमच्यावर विश्वास नसेल तर यू कॅन रिझाईन. आय विल नॉट वेट. तुम्ही सांगा साहेब आता तुमचं नेतृत्व बस झालं, रेजिग्नेशन पाठवून द्या, आय विल नॉट कम हिअर. असं बोलणारा एकमेव लीडर असेल. आय एम नॉट फ्रॉम ऑफ दॅट की माय ब्रेड अँड बटर इज युनियन. माझा स्वतंत्र व्यवसाय, मी मुळात उद्योगपती आहे. मी जे काय करतोय कामगारांच्या प्रेमापोटी जी आस्था आहे. आज जवळपास 3.5-4 लाखाहून अधिक कामगारांचं मी नेतृत्व करतोय. कामगारांचे प्रश्न, कामगारांचे प्रॉब्लेम मी समजू शकतो. त्यांच्या घरी होणारे प्रॉब्लेम, प्रत्येक व्यक्तीला जे काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतात, एक युनियन लीडर म्हणून त्यांच्या फॅमिलीशी निगडीत व्हायला लागतं, त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायला लागतात. आणि ते मी आज जवळ 10 वर्ष करत आले. त्यामुळे तुम्ही यू शुड फेथ इन अवर एंटायर टीम. कुठचाही माणूस पर्सनल इंटरेस्ट पोटी करत नाही. जर कोणी कुठच्या एका व्यक्तीने जर काही चुकीचा निर्णय घेतला असेल तर तो हक्का पूर्ण युनियनवर न ठेवून तुम्ही एक लार्जर विजन ठेवून काम करावं असं सगळ्यांना माझं अपील आहे. वी विल मीट शॉर्टली. माझं सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, आभार. पण तुम्ही जे काही प्रश्न निर्माण केलेले, उपस्थित केलेले त्या पुढच्या मीटिंगमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ऍक्च्युली ते परफॉर्म झालेलं असेल किंवा काय झालेलं आहे त्याचं मी तुम्हाला उत्तर निश्चित पुढच्या मीटिंगमध्ये देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र.